नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग आणि आजचं प्रकरण आहे लंगड्या किन्नाचं भयंकर क्रौर्य. कधीकधी काय होतं, एखादी वाईट घटना अचानक घडते आणि नंतर त्या घटनेचा कधीच विसर पडत नाही. आता यंदासुद्धा शिरगुप्पीला म्हाळसादेवीची जत्रा सुरू झाली होती. परंतु ह्यावेळी त्या जत्रेला जाण्यासाठी आमच्या वाड्यातनं बैलगाडी जुंपली गेली नव्हती. आमच्या सखाच्या त्या अचानक जाण्यानं आणि इरली काकूंच्या त्या तशा वागण्यानं आम्हाला कुणालाही जत्रेला जायचा विचारसुद्धा मनात आलेला नव्हता. तरी ह्या जत्रेच्या वेळी नेहमीप्रमाणे आमच्या आराकाकांचे लवकुश बैलांच्या धावण्याच्या शर्यतीत नेहमीप्रमाणे उतरणार होते. त्यावेळी कधी नाही ते आमच्या लंगड्या किन्ना काकांचे त्यांनी नवीन आणलेले बैल ढवळ्या आणि पावळ्या लवकुशच्या जोडीनं धावणार होते. त्यामुळे ही शर्यत फार रंगणार होती. आमच्या लंगड्या किन्ना काकांचं एक फार जुनं स्वप्न होतं. आपल्या बैलांनी एकदा तरी लवकुशला हरवावं. ती जिंकलेली ढाल घेऊन नंतर वाजत गाजत मिरवत आपण आपल्या बैलांसह मांजरीवाडीत यावं. तिथे त्या प्रत्येक सुवासिनींकडनं ओवाळून घेत त्या सातमाईंच्या पारावर जावं. पुरणपोळीचंच काय, 10 बकऱ्या हाणून अख्ख्या मांजरीवाडीला जेवण घालावं. परंतु बिचारे आमच्या किन्ना काकांचं हे सोनेरी स्वप्न दरवर्षी आराकाकांचे लवकुश उधळून लावीत आणि अशी शर्यत हरल्यावर किन्ना काका आपल्या हरलेल्या बैलांना चापकानं इतकं हाणायचे की त्यांचं हंबरणं आमच्या वाड्यापर्यंत ऐकू यायचं. त्यावेळी सगळं गाव आराकाकांच्या अंगणात पुरणपोळीवर ताव मारत लवकुशची प्रशंसा करत जेवत असे. आमच्या लंगड्या किन्ना काकांच्या वाड्यात मात्र ते आणि त्यांचे कावत्या मावत्या त्या बिचाऱ्या बैलांच्या पाठीवर मार मारून त्यांची पाठ रक्तबंबाळ करण्यात गुंतलेले असत. आणि नंतर 15 दिवसांनी ती बैलजोडी विकून ते नवीन बैलजोडी आणत ते पुन्हा त्यांना मारण्यासाठी. यावर्षी मात्र आमच्या किन्ना काकांनी साताऱ्याहून खास बैलजोडी ढवळ्या पावळ्या आणलेली होती. ही जोडी खरंच फार देखणी होती. काळ्या तपकिरी रंगाचे हे बैल उंच टोकदार शिंगाचे आणि फार उमदे होते. त्यांचे लांब पाय पळताना अगदी जमिनीवर टिकत नसत. ते जणू अधांतरी धावतायत असा त्यांच्याकडे बघणाऱ्याला भास व्हायचा. किन्ना काकांचे कावत्या मावत्या या ढवळ्या पावळ्याचा धावण्याचा सराव करून घेताना पाहणारा म्हणायचा, आमच्या आराकाकांच्या लवकुशचं आता काही खरं नाही. यंदाची ही बैलांची शर्यत फार जोरदार होणार आहे. आणि ही चर्चा होण्यासारखेच किन्ना काकांचे ढवळे आणि पावळ्या होते. यावेळी किन्ना काकांनी आपल्या ह्या बैलांची उत्तम निगा राखलेली होती. त्यांना रोज ओला चारा, शेंगा, गूळ दुधात कालवून भाकऱ्या, भात, पेंड, सरकी, माती, मसण घालून त्यांना अगदी महिषासुराच्या रेड्यासारखं बलदंड केलेलं होतं. ह्या म्हाळसादेवीच्या जत्रेला आम्ही कोणी जाणार नव्हतो, तरी केवळ लवकुश आणि ढवळ्या पावळ्याची रोमांचक शर्यत बघायला आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी तातूसह जाणार होती. आता आमच्या किन्ना काकांचा एक फार मूर्खपणा होता. त्यांनी जेव्हा प्रथम एक बैलजोडी लवकुशला हरवण्यासाठी आणली होती, ती जोडी हरल्यावर त्यांनी जी नवीन बैलांची जोडी आणली त्यांची नावं ढवळ्या पावळ्या अशीच ठेवली होती. नंतर अनेक आणलेल्या बैलजोड्यांची नावं त्यांनी ढवळ्या पावळ्या हीच ठेवली होती. हा अट्टहास अशासाठी होता की त्यांनी लवकुशला हरवण्यासाठी जी ढवळ्या पावळ्या बैलांची जोडी प्रथम आणली होती त्याच नावाच्या बैलांकडनं आराकाकांच्या लवकुशला त्यांना हरवायचं होतं. म्हणून आणलेल्या प्रत्येक बैलाच्या जोडीला त्यांनी ढवळ्या पावळ्या हेच नाव दिलं. आता एक एक माणसाची अशी विचित्र वृत्ती असते. आमच्या किन्ना काकांचा हा सगळा खटाटोप फक्त शर्यतीतल्या त्या एका विजयाच्या ढालीसाठी होता. त्या एका विजयानं आमच्या किन्ना काकांना एवढं वेडपिसं केलं होतं की ते जेव्हा शर्यतीत उतरीत आणि शर्यत सुरू झाली की आपल्या बैलांच्या शेपट्या जोरानं पिरगळून त्यांना मारीत सुटत, तेव्हा ते बैल बिचारे बिथरून वेदनेनं पातळ शेण टाकत वेडेवाकडे पळत सुटत. त्यावेळी सर्व गावकऱ्यांना सुद्धा त्या वेडवाकडं पळणाऱ्या बैलांची दया येत असे. तरी ते दुखावलेले बैल आमच्या आराकाकांच्या लवकुशला कधी हरवू शकले नव्हते. कारण त्या लवकुशवर असलेली आराकाकांची माया त्यांना जिंकून देत होती. आमचे आराकाका ती बैलांची शर्यत सुरू झाली की फक्त लवकुशच्या कानात म्हणत, पोरांनो, शर्यत जिंकायच्या, जोरात पळा.
तुमची सीता आय आणि तुमची गौरी तुमची वाट बघतायत, पळा. आणि ते मुके जीव त्यांना आराकाकांचं बोलणं समजल्याप्रमाणे वाऱ्यासारखे पळत सुटत. त्यावेळी त्यांचा हातात धरलेला कासरा सांभाळताना आराकाकांची धावपळ उडत असे. कुठे ते किन्ना काकांचे माराच्या वेदनांनी वेडेवाकडे पळणारे बैल आणि कुठे लवकुश. आराकाकांच्या एका इशाऱ्यावर सरळ रेषेनं वाऱ्यासारखे पळणारे आराकाकांचे लवकुश डोळ्यांना अगदी सुखावत असत. जेव्हा लवकुश शर्यत जिंकत त्यावेळी किन्ना काकांच्या त्या ढवळ्या पावळ्या बैलांच्या शेपटीतून गळणारं रक्त बघून गावकरी हळहळत. तरी त्या राक्षसासारख्या आडदांड संतापलेल्या किन्ना काकांना काही बोलायचं धाडस कुणाजवळ नव्हतं. एकदा का शर्यत संपली की त्या तोंडातून फेस आणि शेपटीतून रक्त गाळणाऱ्या आपल्या ढवळ्या पावळ्यांना तसंच चापकानं मारत मारत किन्ना काका आणि कावत्या मावत्या वाड्याकडे येत. नंतर त्यांचं ते केविलवाणं हंबरणं सगळं गाव फक्त हळहळत ऐकत राही. कधी काय व्हायचं हे आमचे किन्ना काका आजीला भेटायला आमच्या वाड्यावर आले की माझी आजी त्यांना म्हणायची, अरे पोरा किन्ना, का त्या शर्यतीच्या नावाखाली तू मुख्य जीवानं छळतो? बरं नाही लेकरं. ते ऐकताच त्यावेळी ते संतापून म्हणत, आये, तुम्हा सर्वांना मी त्या जनावराचा केलेला छळ दिसतो, तरी त्या हरामखोरांना मी काय काय चारतो हे तुम्हा कोणाला माहिती नाही. आहे अगं, वर्षभर मी त्यांना इतकं खाणं घालतो, कावत्या मावत्या त्यांची एवढी निगा घेतात, तरी या खाऊन खाऊन माजलेल्या बैलांना मला एकदा तरी जिंकून देता येत नाही का? आजी म्हणायची, अरे किन्ना लेकरा, तू त्यांना खाणं चारतोस, त्यांची निगा घेतोस, तरी त्या शर्यतीच्या वेळी म्हणे तू त्यांच्या शेपट्या पिरगळून त्यांना मारतोस, मग कसं तुला जिंकून देतील ते? अरे फासावर चढवणाऱ्याला पुरणपोळीचं जेवण जेवेल का? तुझी ती शर्यत म्हणजे तुझ्या ढवळ्या पावळ्यांना फासावर चढवणं असतं. बघ पोरा, मुक्या जीवाला माराचा स्पर्श जाणवत नाही, पण मायेचा स्पर्श कळतो. अरे लवकुशवरची आराची मायाच त्याला जिंकून देते. आणि तुझ्या ढवळ्या पावळ्या त्या माराच्या वेदनांनी आणि भीतीने ती शर्यत हारतात. परंतु त्यावेळी माझ्या आजीचं बोलणं नाकावर बसलेल्या माशीसारखं उडवून लावत ते म्हणत, चुकतेस आजी, माझं एक तत्व आहे, खट्याळ बायको आणि नाठाळ घोडं चापकानी फोडल्याशिवाय वठणीवर येत नाही. ते जाऊ दे, मी तुझी चौकशी करायला आलो होतो, इरली वहिनी कशी आहे? असं म्हणून ते चहा घेऊन इरली काकूंची चौकशी करून निघून जात. त्यावेळी आजी आत्याला म्हणायची, या बाभळीवरच्या देवचाराला कोणीही सुधारू शकणार नाही, मेलेल्या माया काय असते हेच माहीत नाही. आणि आजी असं म्हणत असताना यंदाच्या म्हाळसादेवीच्या जत्रेत ती भयंकर घटना घडली. या जत्रेच्या वेळी आमच्या आराकाकांच्या लवकुशबरोबर तरुण उमदे ढवळ्या पावळ्या शर्यतीत उतरले होते. तेव्हा सगळ्यांचं मत एक होतं की ही शर्यत खूप अटीतटीची होणार आहे. आमच्या वाड्यातली ही सगळी पुरुष मंडळी थोडा वेळ सखाचं दुःख बाजूला सारून केवळ ती शर्यत बघण्यासाठी शिरगुप्पीला गेली होती. याही वेळी लंगड्या किन्ना काकांनी आपल्या ढवळ्या पावळ्याला इतकं बडवलं होतं की पावळ्या बैल तिथेच खाली पडला होता. त्याला उठवून धावताना आमच्या आराकाकांचे लवकुश कधीच शर्यत जिंकले होते आणि किन्ना काका संतापानं बेफाम झालेले होते. यावेळी मात्र नेहमीप्रमाणे आपल्या विजयाची ढाल घेऊन आमच्या आराकाकांची ती लवकुशची मिरवणूक लेझिमच्या तालावर विजयाची ढाल घेऊन आमच्या सातमाईंच्या पारावर आली. मात्र आमच्या आयाने लवकुशला ओवाळलं नव्हतं. त्या सगळ्याजणी बाहेरच आल्या नव्हत्या. तेव्हा आराकाकांनी देखील त्याबद्दल काही विचारलं नाही, पण सखा सखा करून रडणाऱ्या आमच्या इरली काकूंजवळ जाऊन त्यांनी तिच्याशी जरा बोलून आणि ते खाली मान घालून आजीच्या पाया पडून लवकुशला घेऊन आपल्या वाड्याकडे गेले. त्या दुपारी लवकुशच्या विजयाच्या ढालीच्या गावजेवणाला देखील आमच्या वाड्यातलं कोणी गेलं नाही. परंतु सीता काकूंनी सातमाईंना आणि आमच्या वाड्यातल्या सर्वांना जेवण पाठवलेलं होतं. त्या दुपारी आमच्या वाड्यातले सर्वजण ओसरीवर त्या शर्यतीबद्दल बोलत बसलेले असताना आराकाकांच्या वाड्यातली गडबड आम्हाला ऐकू येत होती. इतक्यात आम्हा सर्वांना ढवळ्या पावळ्याचं भेसूर आवाजातलं हंबरणं ऐकू आलं. तशी आजी म्हणाली, रामदास, या किन्नानं त्या मुक्या जनावरांना मारायला घेतलं वाटतं रे. आता आम्ही आरालाच सांगणार आहे की बाबा रे, पुढच्या वर्षी तू लवकुशला शर्यतीत उतरवूच नकोस. विजयाची ढाल त्या किन्नाला मिळू दे, म्हणजे त्या बैलांचा वनवास तरी टळेल. आजी असं म्हणत असताना त्या ढवळ्या पावळ्याचं हंबरणं एवढं वाढलं
ती आजी एकदम म्हणाली, "हा किन्ना वेडा होऊन त्या बैलांना ठार मारणार असं दिसतंय." आत्या म्हणाली, "आहे, पण तिथे काहीतरी गंभीर प्रकार चाललेला दिसतोय." तसे रामदास काका आणि शिवा काका म्हणाले, "अये, हे बैलाचं हंबरणं वेगळंच आहे. हा किन्ना त्यांना काहीतरी करतोय. आम्ही जाऊन बघून येतो." तशी आजी उठत म्हणाली, "थांब रामदास, आपण सगळेच जण तिथे जाऊ. काय गोंधळ चाललाय ते बघू. हा किन्ना आज दारूनं झिंगला असेल, तेव्हा तुम्हाला तो मेला आटोपणार नाही. मी येते." आजी असं म्हणत असताना त्या ढवळ्या पावळ्याचं भेसूर हंबरणं अधिकच वाढलं होतं. आता अधिक वेळ घालवण्यात अर्थ नाही, म्हणून आमच्या वाड्यातली मंडळी आजी आणि आत्यासह किन्ना काकांच्या वाड्याकडे निघाली. त्यावेळी आराकाकांच्या वाड्यात त्या जिंकलेल्या ढालीबद्दल गावजेवणाची जेवणावळ चालली होती. परंतु आमच्या सदप्पा काकांनी आणि इतर काही शेतकऱ्यांनी ते ढवळ्या पावळ्याचं ओरडणं ऐकलं होतं आणि ते सुद्धा हा काय प्रकार आहे हे बघण्यासाठी लंगड्या किन्ना काकांच्या वाड्याकडे चालले होते. आमची मंडळी त्यांना रस्त्यात भेटली आणि मग सगळेजण घाईघाईनं किन्ना काकांच्या अंगणात पोहोचले होते. जेव्हा ती सगळी मंडळी त्या किन्ना काकांच्या अंगणात शिरली आणि त्यांनी बाजूच्या ढवळ्या पावळ्याच्या गोठ्याकडे बघितलं, तेव्हा तिथलं भयानक दृश्य बघून सगळे जागच्या जागी थबकले. लंगड्या किन्ना काकाचा तो संपूर्ण गोठा आणि अंगण रक्तानं भरून त्या अंगणाच्या मधोमध ढवळ्या पावळ्या पडलेले होते. दारू पिऊन झिंगलेले किन्ना काका आणि कावत्या मावत्या हातात कुऱ्हाडी घेऊन जिवंतपणे त्या बैलांना कुऱ्हाडीनं तोडत होते. त्या दोन्ही बैलांचे चारी पाय कुऱ्हाडीनं तोडून तिथे अंगणात फेकलेले होते आणि ते जिवंत पण पाय नसलेले ढवळ्या पावळ्या त्या अंगणात डोळे मोठे करून तडफडत पडले होते. किन्ना काका कावत्या मावत्या त्या दोघांना शिव्या घालतच त्यांच्यावर कुऱ्हाडीनं घाव घालत राहिले होते. ते तिघेही रक्तानं माखले होते, साक्षात यमदूतासारखे दिसत होते. आणि त्यांच्या समोरच्या दाराच्या चौकटीत बसून किन्ना काकांची ती लबाड आई कांता आजी म्हणत होत्या, "किन्ना हाण, कावत्या तू त्या बाजूनं हाण." तरी तिथे गंगी, दुमी काकू कुणीच नव्हतं. त्यावेळी आमच्या कोणी मंडळींनी अशा भयानक दृश्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. माझ्या आजीला तर चक्कर आल्यासारखं झालं. त्यावेळी अचानक आलेल्या मंडळींना बघून कांता आजी चटकन आपल्या वाड्यात आत गेल्या, तर कावत्या मावत्या आपापल्या हातातल्या कुऱ्हाडी खाली फेकून आजी पाठोपाठ आत पळाले. तरी दारू पेलेल्या किन्ना काकांनी त्या सगळ्या मंडळींना बघून सुद्धा ते ढवळ्या पावळ्यावर घाव घालतच होते. तसे आमचे रामदास काका एकदम किन्ना काकांकडे धावले. त्यांनी त्यांना ते एकदम बैलापासून दूर ढकलून दिलं. झिंगलेले किन्ना काका लडखडत पुढे आले आणि अत्यंत संतापाने रामदास काकांवर किंचाळले, "रामदास, तू बाजूला हो. आज मी या हरामखोरांची खांडोळे करून टाकणार आहे. माजलेच साले. आज मी कोण आहे ते त्यांना दाखवतो. आणि रामदास, तू जर मला आडवा आला तर मी आईची आण घेऊन सांगतो, मी तुला त्यांच्याबरोबर तोडून टाकेन." तेव्हा त्या झिंगलेल्या किन्ना काकांनी खरोखर आपली ती तळपती कुऱ्हाड वर उचलली होती. जमलेली ती सगळी मंडळी मागे सरकली. आमच्या रामदास काकांनी देखील चटकन कावत्यानं तिथं टाकलेली त्याची कुऱ्हाड उचलली आणि निडरपणे म्हणाले, "किन्ना, त्या बैलांना तू तोडलंच आहेस, तरी आता त्यांना सुखानं मरू दे. आणि किन्ना, आता जर तू कुऱ्हाड खाली टाकली नाही तर सातमाईंची शपथ घेऊन सांगतो, मी तुला आत्ता तोडीन." एवढं बोलून रामदास काका कुऱ्हाड आडवी धरून हल्ला करण्याच्या पावित्र्यात उभे राहिले. लंगड्या किन्ना काकाला आपला तोलही सांभाळता येत नव्हता. माझ्या आजीनं प्रसंग ओळखला होता. तो दारू प्यायलेला किन्ना आणि तिचा मोठा पोरगा एकमेकांसमोर कुऱ्हाडी घेऊन उभे ठाकले होते. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकत होतं. आजी एकदम रामदास काकांच्या समोर दोन्ही हात पसरवून उभी राहिली. आमची आनंदी आत्या आजीजवळ जाऊन उभी राहिली. आजी म्हणाली, "किन्ना, त्याला तोडण्या अगोदर मला आणि आनंदीला तोड." किन्ना काका पुढे सरकले, झोकांड्या देत ओरडले, "आई आणि आनंदी आक्के, तुम्ही बाजूला व्हा. मी त्या साल्याची आज खांडोळीच करणार आहे. तुम्ही कोणी मध्ये पडायची गरज नाही. हा वाडा माझा आहे. ते साले पांगळे बैल माझे आहेत." आणि रामदास काका बाजूला झाले आणि एकदम पुढे झाले. तशी आजी ओरडली, "रामदास, हो मागे." त्यावेळी माझी आजी आणि आत्या त्या काळ्या कभिन्न किन्ना काका राक्षसासमोर निर्भयतेनं जवळ जाऊन उभ्या राहिल्या. आनंदी आत्या म्हणाली, "चल किन्ना, तोड आम्हाला." आणि त्यावेळी चटकन भानावर आलेली आमची मंडळी
सदाप्पा काका आणि ते आलेले बाकीचे शेतकरी एकदम आजी आणि आनंदी समोर जाऊन ओरडले, किन्ना कुऱ्हाड खाली टाक. तसं त्या सगळ्यांना बघून किन्ना काका वर्रमले. आपल्या ढवळ्या पावळ्यांना शिव्या देत त्यांनी ती रक्तानं माखलेली कुऱ्हाड बाजूला फेकली. तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या सगळ्या गडबडीत आमच्या तातूनं धावत धावत आरा काकांच्या वाड्यात जाऊन सगळा गाव गोळा केला होता आणि ते सगळे पळत किन्ना काकांच्या वाड्यात आले होते. यावेळेपर्यंत बिचारे ढवळ्या पावळे आपले डोळे उघडे ठेवून थंड झाले. संपूर्ण गावाला किन्ना काकांचं ते क्रौर्य बघून विलक्षण धक्का बसला. आमचे आरा काका तर दुःखानं म्हणाले, अरे किन्ना, त्या विजयाच्या एका ढालीसाठी तू उमद्या बैलांना तोडलंस? चल, मी तुला ती ढाल आत्ता देतो. बेशरम किन्ना काका संतापानं पाय आपटत ओरडले, तुम्ही सगळेजण ताबडतोब इथनं निघून जा. आणि आरा, मला तुझी ती उष्टी ढाल नकोय. मी माझ्या हिमतीवर ढाल जिंकीन ती. असं बोलून ते वाड्यात निघून गेले. आजी संतापानं कांता आजीकडे गेली. त्यावेळी दुमी आणि गंगी काकू चुलीकडे रडत बसल्या होत्या. कावत्या मावत्या आपल्या आजीला चिकटून तिथेच रक्तानी भरलेल्या कपड्यात बसले होते. तिथे आजी आज जाऊन ओरडली, कांते, तुझ्या त्या पोराला आवरायचं सोडून तू त्याला प्रोत्साहन देत होती. अगं, तुला ते क्रौर्य बघवलं तरी कसं? बाई आहेस का कोण? तसं कांता आजी ओरडल्या, आंबे, आम्ही काही करू, तू बोलायचं कारण नाही. तू आपल्या वाड्यात जा. अगं, तुझ्या वाड्यातल्या पोरांनी इरलीच्या सखाला कातळावर आपटून मारलं, तेव्हा आम्ही आलो होतो का तुम्हाला जाब विचारायला? ते ऐकून आमची दुखावलेली आजी म्हणाली, कांते, एक लक्षात ठेव, आम्ही कोणी इथं राहायला आलेलो नाही. पण पुन्हा जर इथे असला प्रकार घडला तर गावकरी एक होतील आणि किन्नाला तोडतील, हे लक्षात ठेव. तेव्हा सदाप्पा काकांनी आणि नागो काकांनी कावत्या मावत्याला बखोट्याला मारून मागच्या दारी नेलं आणि एका लंगोटावर जोड्याने बडवलं. तेव्हा दुमी आणि गंगी काकू मध्ये पडल्या नाहीत. जेव्हा सगळी मंडळी तिथून निघाली तेव्हा रामोश यांनी कांता आजीकडनं ढवळ्या पावळ्याला मागून घेतलं. त्या गरीब बैलांचे तोडलेले पाय जेव्हा रामोश यांनी उचलले तेव्हा सगळे शहारून हळहळले. त्या रामोश यांच्या झोपडीत मात्र ढवळ्या पावळ्याच्या निमित्तानं 4 दिवस दिवाळी दसरा साजरा होत राहिला. ह्या प्रकरणानंतर आमच्या लंगड्या किन्ना काकांनी बेळगावहून एक उमदी बैलाची जोडी आणली होती. हे बैल खरोखर आमच्या लवकोशून चपळ होते, तरुण होते. पण किन्ना काकांनी त्या दोघांची नावं नेहमीप्रमाणे ढवळ्या पावळ्या न ठेवता हिरा मोती अशी ठेवली. कदाचित आपल्याला ढवळ्या पावळ्या ही नावं शुभ नाहीत असं त्यांना वाटलं असावं. तरीही ते आमच्या लवकुशला हरवू शकले नव्हते की आपल्या आरा काकांची जिंकणारी ढाल त्यांनी कधीच कुठल्या गावात जाऊ दिली नव्हती. आता किन्ना काका आपल्या हरलेल्या बैलांना त्या संध्याकाळी दारू पिऊन कावत्या मावत्यांना घेऊन बडवायचे, पण गावाला वचकून त्यांनी त्यानंतर कुठल्याच बैलाला तोडलं मात्र नव्हतं. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.